हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण परत एकदा फॅन्सी ड्रेसची कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत। यासाठी आपण अस्तर घेतलंय आणि इथे मी साडी घेतली आहे। तर आधी आपण पूर्ण जी कटिंग आहे ती अस्तरावर ड्रेसची पाहूया, त्यानंतर सेम पॅटर्न आपण साडीवर ठेवून इथे कट करणार आहोत। आता यात बघा, आपण 2.5 मीटर मी अस्तर घेतलंय। पूर्ण जी ड्रेसची कटिंग आधी आपण अस्तरावरती करणार आहोत। सेम पॅटर्न साडीवर ठेवून आपल्याला कट करायचं आहे। तर यासाठी आपण आधी करायचं काय, जो चेस्ट पॉइंट पासून आपला वरचा जो पार्ट असणार तो आपण सेपरेट कट करणार। त्यासाठी मी अर्धा मीटरचा कपडा यातून सेपरेट करून घेते। तर इथे बघा, आता आपण अर्धा मीटर कापड वेगळा केलाय। त्यानंतर याची आपल्याला 4 कापडामध्ये घडी घालायची आहे। यानुसार आपण याची 4 कापडात घडी घातली आहे। बंद बाजू आपण या पॉइंटला मी माझ्याकडून ठेवून घेते। आता बघा, वरचा जो पॉइंट आहे त्याची आधी आपण उंची हवी आहे तयार 13 इंच। यात आपण 1 इंच एक्स्ट्रा घेऊया, म्हणजेच की 14 इंचावरती। तर इथे एक आपण पॉइंट देऊया 14 इंचावरती। त्यानंतर आता शोल्डर आहे आपला पूर्ण 14 इंचाचा। तर आपल्याला पाठीमागच्या पार्टला इथे डीप नेक हवाय। तर आपण या पॉइंटला शोल्डर बघा, शोल्डर मी या पॉइंटला किती 5.5 इंचावरती। मुंडेची उंची आपण घेऊया या पॉइंट पासून 6.5 इंचावरती। या पॉइंट पासून चेस्टचा चौथा पार्ट। आता चेस्ट घेर आहे आपला 36 इंचाचा। तर आपण 9 वरती एक पॉइंट देऊया, परत यात 2 इंचाची मार्जिन। आता बघा, याच पॉइंट पासून आपल्याला कमरेचं मेजरमेंट टाकायचंय वरून 7 इंचावरती, म्हणजेच की या पॉइंटला कमर घेर आहे आपला इथे 30 इंचाचा। तर आपण 7.5 वरती एक पॉइंट देऊया, इथून पुढे परत 2 इंचाची मार्जिन। आता बघा, गळ्याचा जो घेरा आहे, गळ्याचा घेरा आपण या पॉइंटला घेतोय 1-2.5 इंचावरती। आणि जसं की आता नेक्स्ट सांगितलं, आता पुढचा आणि पाठीमागचा आपण डबल 4 कापडात घडी घातली आहे। तर जो पाठीमागचा आपला इथे गळा असणार आहे तो डीप असणार आहे या पॉइंटला 9.5 इंचावरती। पाठीमागचा जो गळा आहे त्याला मी हलकीशी इथे या पॉइंटला गोलाई देते यानुसार। आणि पुढचा जो आपला गळा असणार आहे तो पुढचा गळा आपण या पॉइंट पासून घेऊया 6 इंचावरती। याला पण सेम हलकीशी गोलाई। आता आपल्याला करायचं काय, पुढची जी गोलाई आहे, जो आपण 6 नेक घेतलाय त्याची आपण 1 इंचावरती मुंडेची गोलाई देणार आहोत। पाठीमागची जी गोलाई आहे ती देणार आहोत आपण इथे 1.5 इंचावरती। या पॉइंटला तिरकस आपल्याला शोल्डर जे आहे ते डाऊन करायचं। तर बघा, आपण पूर्ण इथे ड्रॉ करून घेतलंय, याला आपण कट करून घेऊया। तर या पॉइंटला बघा, पुढचा आणि पाठीमागचा पार्ट आपला कट झाला। तर आपण खालचा घेरेचा जो पार्ट आहे तो आपण इथे कट करूया। आता इथे बघा, आपण 2 मीटर कापड जे अस्तर आहे त्याला डबल फोल्ड ठेवलंय। त्यानंतर आता याला आपल्याला या पॉइंट पासून 4 कापडामध्ये याची घडी घालायची। आता बघा, हा जो वरचा कोनवाला पार्ट आहे इथे आपल्याला आता 9 इंचावरती गोलाई द्यायची। चेस्ट घेर आहे 9 इंचाचा, कमरेला पण कमर घेर आहे आपला इथे 30 इंचाचा। तर घालायला हा आपल्याला कम्फर्टेबल हवा, जेणेकरून डोक्यातून किंवा चेस्ट पॉइंट मध्ये बॉडीचा व्यवस्थित ऍडजस्ट व्हायला हवा। त्यामुळे इथे 9 इंचावरती सरळ लाईन ड्रॉ करते आणि या पॉइंटला अर्धा इंच आपण याला हलकीशी गोलाई घेते या पॉइंट पासून। त्यानंतर ड्रेसची जेवढी उंची आहे, अस्त्रात तर पूर्ण उंची येणार नाही, पण आता बघा आपण 38 इंचाची पूर्ण आपण टॉपची उंची हवी आहे। तर आपल्याला करायचं काय, जो वरचा पॉइंट आहे तो रेडी आपला इथे 13 इंच तयार येणार आहे। 13ला या मिडल पॉइंटला ठेवायचं आहे आणि तिथून पुढे आपल्याला या पॉइंट पासून नाही तर त्या पॉइंट पासून उंची घ्यायची, कारण का तो पार्ट कमी आहे, त्यामुळे या पॉइंट पासून उंची घ्यायची। तर बघा, या पॉइंटला 36 इंचावरती आपली उंची येते, आपल्याला 38 हवी 2 इंच। अस्तर आपला मेन फॅब्रिक पेक्षा कमी असणार आहे। तर आपल्याला 36 या पॉइंट पासून आपण एक सर्कल बनवून घेऊया। आता बघा, आपण या पॉइंट पासून कट करून घेऊया ड्रेस।
बघा आपला आता गोलाईवाला पार्ट पण इथे रेडी. अस्तराचा आपण आता वरचा आणि खाली घेराचा पार्ट इथे कट केलाय. आता हेच आपण मेन फॅब्रिकवर ठेवून कट करणार आहोत. आता साडीचा जो वर्कवाला पदरचा पार्ट आहे तो मी इथे पुढच्या पार्टसाठी यूज करणार आहे. तर साधारण पदराची जी पट्टी होती ती फक्त आपली 6 इंचाची होती सरळ बॉर्डर मध्ये. तर याला आपण काय केलंय, याला आपण 2 पार्ट मध्ये इथे मी जॉईन करून घेतले, जेणेकरून पुढचा जो आपला वर्कवाला पार्ट आहे तो या पद्धतीने इथे रेडी होईल. तर हा पार्ट आपण या पद्धतीने पुढच्या पार्टसाठी यूज करणार आहोत. तर याला आपण वेगळी कटिंग न करता याला आहे तसं आपण ठेवूया. आता इथे बघा आपण साडीची 4 कापडात घडी घालून घेतली आहे. त्यानंतर आपण अस्तर ठेवलंय आणि अस्तरापेक्षा आपण इथे 5 इंच एक्स्ट्रा घेऊन या पद्धतीने आपण सर्कलमध्ये लाईन ड्रॉ केली आहे. आणि कमरेच्या पार्टला आपलं सेम मेजरमेंट असणार आहे. त्यानुसार आपण आता साडीचा पण घेरा कट करून घेऊया. तर या पॉइंटला बघा आपण घेरा इथे कट करून घेतलाय. आता आपण स्लीव इथे कट करून घेऊया. तर इथे बघा आपण 4 कापडामध्ये साडीच्या कापडाची मी घडी घालून घेतली आहे. स्लीव आपल्याला या पॉइंटला हवी आहे 10 इंचाची स्लीव आपल्याला हवी आहे. तर आपण या पॉइंटला 12 इंचावरती पूर्ण उंची घेऊया. 2 इंच आता आपण एक्स्ट्रा घेतले. दंड घेर आहे आपला इथे 6 इंचाचा, पूर्ण 12 इंचाचा 6 याचा निम्मा पार्ट टाकूया आणि 1.5 इंचची इथून पुढे मार्जिन. आता याच पॉइंटला वरती बघा इथे आधी आपण जेवढा कापड हवाय तेवढं इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची. सरळ लाईन ड्रॉ केली. आता हा जो आपला आपण एक्स्ट्रा जो मुंड्याचा पार्ट घेतलाय तिथे सुद्धा जी नवीन शीट स्पेशल त्यांच्यासाठी या पद्धतीने बॉक्स बनवून घ्यायची, एक सोपी पद्धत. आता शोल्डरचा हा पार्ट ब्रॉड आहे, त्यानंतर आपला काखेतला जो पार्ट असतो तो निमुळता असतो बॉडी मेजरमेंट नुसार. तर मग यासाठी मोठ्या मेजरमेंटसाठी आपण करायचं काय, तर हा जो आपला पॉइंटवाला पार्ट आहे या पॉइंट पासून आपल्याला 3 इंच यायचंय आत खाली. 3 इंच आपण आत आलोय. त्यानंतर तिरकसचा आपल्याला मुंड्याचं जो मेजरमेंट आहे ते टाकायचंय. मुंड्याचं मेजरमेंट आहे 7.5 इंचावरती. इथून पुढे परत 1.5 इंचची मार्जिन. आता या पॉइंटला हलकीशी आपल्याला द्यायची गोलाई. आणि जो आपण इथे बॉक्स बनवलाय या पॉइंटला याला तिरकस इथे मॅच करायचंय. तर बघा या पद्धतीने आपली स्लीव इथे पूर्ण ड्रॉ झाली. याला आपण कट करून घेऊया. तर बघा तर ज्यानुसार आपण याला ड्रॉ केली आहे, एक्स्ट्रा कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा न घेता याच पॉइंटला याला आपल्याला कट करायचे. तर स्लीव आपण रेडी करून घेतली आहे. आता कटिंग आपली कंप्लीट झाली. आता आपण वळूया स्टिचिंग कडे.